परभणीमधून महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। परभणीची जागा रासपला आमच्या कोट्यातून देत असल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलेलं आहे। तर महादेव जानकर मोठ्या मतांनी निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। शहांच्या उपस्थितीमध्ये जानकरांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाल्याचंही त्यांनी सांगितलंय। भाजपकडे 7 ते 8 जागा मागितल्याचंही तटकरे म्हणाले। तर नाशिकच्या जागेवर अद्याप निर्णय झालेला नाही असंही तटकरेंनी सांगितलेलं आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे। महादेव जानकर यांना परभणीची लोकसभेची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातून देत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर 7 ते 8 जागांसाठी मागणी आपण भाजपकडे केल्याचंही त्यांनी सांगितलंय। त्यामुळे आता त्यांच्या वाटेला नेमक्या किती जागा येणार ते बघावं लागेल। दरम्यान राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार नेमके कोण कोण आहेत ते आपण बघू शकतो। रायगडमधून सुनील तटकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। शिरूरमधून आढळराव पाटील यांची ही घोषणा झाली आहे। तर परभणीमधून महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्याची घोषणा ही तटकरेंनी केली आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा मिळतात आणि उर्वरित जागांवर कोण कोण उमेदवार असणार ते बघावं लागेल। रायगढ़ और शिरूर के बारे में उन्होंने घोषित किए हैं। परभणी की जगह राष्ट्रवादी कांग्रेस के कोटे में आ गई है और हमने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कोर ग्रुप ने और कोर ग्रुप के बाद माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे आदरणीय देवेंद्र जी फडणवीस साहब के साथ बात करने के बाद हमने ये तय किया कि जो जगह परभणी की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को मिली है उस जगह पे हमारे मित्र पक्ष के अध्यक्ष श्री जानकर साहब वो वहाँ पे लड़ेंगे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।